नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज झालेला जिल्हा न्यायालय पेपर फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट प्रश्न लिपिक पद जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया आज झालेला पेपर 5 जानेवारी 2024। चला तर बघूया प्रश्न कसे आले होते या व्हिडिओमध्ये। प्रश्न पहिला, ऑलिम्पिक मधले पहिले वैयक्तिक गोल्ड मेडल उत्तर आहे के.डी. जाधव। प्रश्न दुसरा, अश्वमेध म्हणजे कोणत्या प्राण्याचा बळी देणे? उत्तर आहे घोडा। प्रश्न तिसरा, एशियन गेम्स पहिले गोल्ड मेडल उत्तर आहे सचिन नाग। प्रश्न चौथा, फेकरी हे औष्णिक विद्युत कुठे आहे? उत्तर आहे जळगाव। प्रश्न पाचवा, पुढीलपैकी कोणती वनस्पती शरीरातील मृत श्रुती आहे? उत्तर आहे स्क्लेरेनकाइझन दृढी वृत्ती। प्रश्न सहावा, हुमायून नामा खालीलपैकी कोणत्या विद्वानाने लिहिला होता? उत्तर आहे गुलबदन बेगम। प्रश्न सातवा, पहिला पेशवा कोण होता? उत्तर आहे पेशवा बाजीराव प्रथम। श्रीमंत पेशवा बाजीराव बल्लाळ भट 1740 महान सेनानायक ते। प्रश्न 8, 1773चा कायदा उत्तर आहे 1773चा रेग्युलेटिंग कायदा हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे मानला जातो। या कायद्याने ब्रिटिश संसदेने भारतीय ईस्ट इंडिया कंपनीला भारतातील प्रशासनाचे अधिकार दिले आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या राजकीय व प्रशासकीय जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या। आवाम रहे काय? प्रश्न 9, प्रश्न 10, पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण? उत्तर आहे आचार्य विनोबा भावे। प्रश्न 11, सर्वात प्राचीन काळ बौद्ध काळातील। प्रश्न 12, कार्यकारी प्रमुख कोण? उत्तर आहे भारतीय घटनेनुसार नाममात्र राष्ट्रपती। प्रश्न 13, कोणते भाग हे शासकीय गव्हर्नमेंटची आहेत? उत्तर आहे न्याय सोडून। प्रश्न 14, सायन्स पार्क 2023 पायाभरणी ठिकाण? उत्तर आहे केरळ। प्रश्न 15, संभाषण म्हणजे काय? उत्तर आहे मानव प्रणाली आपले विचार व माहिती दुसऱ्या कळविण्यासाठी आपली बुद्धी आणि सौर यंत्रणा वापरून जी गुंतवणूकीची ध्वनीची पद्धत वापरतो तिला संभाषण असे म्हणतात। प्रश्न 16, स्मूथ एंडोप्लॅझमिक रेटिक्युलमच्या उत्पादनाशी संबंधित आहेत। त्याचं उत्तर आहे मित्रांनो नाही, 1 आणि 2। प्रश्न 17, आता हे काय आहे? जिम्नोस्पर्मचे उदाहरणे ओळखा। जिम्नोस्पर्मचे 4 गट कोणते आहेत? उत्तर आहे जिम्नोस्पर्ममधील 4 प्रमुख गट सामान्यतः ओळखले जातात। या प्रत्येकाला कधीकधी स्वतःचे फिलम मानले जाते। सायकाडोफायटा, जिंगोफिटा, ग्नेटोफायटा, पिनोफायटा। प्रश्न 18, कपिल देव यांचे आत्मचरित्र कोणते आहे? उत्तर आहे पुस्तके त्यांनी 4 लिहिली आहेत, 3 आत्मचरित्रे आणि शीख धर्मावरील 1 पुस्तक। आत्मचरित्र
चरित्रात्मक कृतीचा समावेश आहे. बाय गार्डन्स डिग्री जे 1985मध्ये, क्रिकेट माय स्टाईल 1987मध्ये आणि 2004मध्ये, स्ट्रेट फ्रॉम द हाईट 2019मध्ये त्यांचे नवीनतम पुस्तक प्रश्न 18. कपिल देव यांचे आत्मचरित्र कोणते आहे? उत्तर आहे पुस्तके. त्यांनी 4 पुस्तके लिहिली आहेत. 3 आत्मचरित्र आणि शीख धर्मावरील 1 पुस्तक. चरित्रात्मक कृतीचा समावेश आहे. बाय गायडन्स डिग्री जे 1985मध्ये, क्रिकेट माय स्टाईल 1987मध्ये आणि 2004मध्ये, स्ट्रेट फ्रॉम द हाईट 2019मध्ये त्यांचे नवीनतम पुस्तक आम्ही द शीख प्रकाशित झाले. प्रश्न 19. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जगभर तर हे 5 जून रोजी साजरा केला जातो. प्रश्न 20. व्हिटॅमिन केला काय म्हणतात? उत्तर आहे याला मेनॉक्सिनोन असेही म्हणतात. ते प्राणी आधारित आणि आंबलेल्या पदार्थामध्ये आढळतात. व्हिटॅमिन केची कमतरता दुर्मिळ आहे, ज्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे जास्त रक्तस्राव होतो. प्रश्न 21. भारतात पशुगणना दर डॅडॅस वर्षी होते? उत्तर आहे भारतात पशुगणना दर 5 वर्षांनी होते. पहिली गणना 1919 आणि 1920 दरम्यान झाली. त्यानंतर ती दर 5 वर्षांनी केली जाते. मत्स्यपालन, पशुवर्धन आणि दूध व्यवसाय मंत्रालयाने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रकाश यांच्या सहभागाने पशुगणना केली जाते. प्रश्न 22. CPU म्हणजे काय आणि ते काय करते? हे प्रश्न ईबुकमध्ये आलेला आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट CPU हा संगणकाचा मेंदू आहे, ज्यामध्ये इनपुट डेटा संग्रहित करण्यासाठी आणि आउटपुट परिणामावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व सर्किट असते. प्रश्न 23. सखाराम बैदर हे नाटक कोणी लिहिले? उत्तर आहे सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहिले. स्त्री पुरुष संबंधावरचे एक मराठी नाटक आहे. प्रश्न 24. काळी क्रांती कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे काळी क्रांती पेट्रोलियम उत्पादन वाढविण्यासाठी संबंधित आहे. प्रश्न 25. काळी क्रांती कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे काळी क्रांती पेट्रोलियम उत्पादन वाढविण्यासाठी संबंधित आहे. प्रश्न 25. नर्मदा नदी किती राज्यांमधून जाते? उत्तर आहे नर्मदा नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधून जाते.